रात्र 15वी. रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधू संतांच्या गोष्टी सांगायचो. मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते. लहानसे मखर केले होते. त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू. कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदुंग वगैरे वाद्ये थोडीच होती. घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तो जोरजोराने वाजवीत असू व भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले, भजन करीती लहान मुले वगैरे कितीतरी भजनं म्हणत आम्ही नाचत असू. भक्ती विजयातील निरनिराळ्या प्रसंगांचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू. हे गोड धावे अजूनही मला पाठ आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होते. परंतु भक्तिभावाने आजच्यापेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो. त्यावेळेस ना शंका ना संशय, गोड, श्रद्धाळू, भावमय भक्ती. निर्जळी एकादशी मी करावयाचो. परमेश्वराचा जप करायचा. कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करायचो. कथा सारामृत या पोथीत स्नानाचं महत्त्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठवले अशी कथा दिलीये. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेले होते. मी आईला विचारले, मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळेल, मग तो उठेल, नाही का? आई हसली व म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या. मी गोष्ट सांगणारे ती निराळीच. चातुर्मास्यात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत व 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30च्या सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष व 10-20 बायका बसत असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले व भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजांत संगीत वाटते. मुलांना डबा बनवण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसांस ती कटकट होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हसा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना. काय श्रींची कार्टी, असे कोणी म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चालले, समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे? त्यांनी बंद नको का करायला? अहो, पोरांना हल्ली लाडोबाच करून ठेवतात. अशी भाषणे देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालू होते. आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलवले व त्याला ते म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे, आरडाओरडा बंद कर, येथे पुराण चालले. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते. ती वेगाने घरी येत होती.
आम्ही सारे घर डोक्यावर घेतले होते. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ व डब्यांचे मृदुंग मुके झाले. आई रागावली होती. काय झाले आई? मी विचारले. तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागाने बोलली. आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतोय. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातलाय. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला, श्याम, देवळात पुराण चालले. तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार. जा. त्यांचे पुराण चालले तर आमचे भजन चालले. माझा एक मित्र म्हणाला, अरे श्याम, जरा हळू भजन करा. हे डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या झांजा? मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असे नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसले भजन. आई शांतपणे म्हणाली, साधू संत सुद्धा टाळ वाजवीत व भजन करीत. मी म्हटले, परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी वाजवत नसत ते. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवले असते. श्याम, तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे? आईने विचारले. वाजवले म्हणजे आई रंग चढतो. नुसते नाव कंटाळा आणेल. मी म्हणालो, हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झाले. मुद्दाम अडून बसू नये. वाजवणे ही महत्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा व वाजवणे हेच आवडते. श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच्या उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलेत तर तुमचेही काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा तू. हे नाही हो गलका करणार. असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला. आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला. मोठे आले डुड्ढाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचे ते ठरेना. शेवटी मी म्हटले, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया. मोठ्याने वाजवण्यात काय अर्थ आहे? श्याम, तू भित्रायस. आपल्याला नाही हे आवडत. बापू म्हणाला, यात भित्रेपणा कुठे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे? मी विचारले. माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करत बसलो. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले. त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन. लहानपणाप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसे. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले, तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विझेल, परंतु तो तू पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक. तुला एकट्याने जावे लागेल. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम.